मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज या आपण व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत श्री दुर्गा पुराण। तर कोणी नवीन आलं असेल चॅनलला तर सबस्क्राइब करून घ्या, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। काल तुमच्या बऱ्याच काही गावांच्या कमेंट्स आल्या आणि छान छान कमेंट्स आल्या। तर असाच आत्मविश्वास वाढवण्यासाठी कमेंट्स करत राहा आणि हे दुर्गा पुराण कुठेही ऐकायला मिळणार नाही असं श्रेष्ठ दुर्गा पुराण आपण एवढं छान पवित्र भाषेत एवढं पुराण आपलं खूप मोठं अहोभाग्य तर आपल्याला हे ऐकायला मिळतंय, श्रवण करायला मिळतंय। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत मेनाच्या पोटी जगदंबेचा जन्म। तर ही पण छान कथा आहे, तर सर्वांनी श्रवण करावी, जास्तीत जास्त जणांना शेअर करावी। जसे कमेंट्स करत आहे तशी कमेंट्स करत राहा। श्री गणेशाय नमो नमः। मेनेच्या पोटी जगदंबेचा जन्म। ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, काही काळ लोटल्यावर देव कार्याच्या सिद्धीसाठी भगवतीने आपली कन्या म्हणून प्रकट व्हावे या उद्देशाने हिमालय आणि मेना जगदंबेचे चिंतन करू लागली। तेव्हा दिलेले वचन खरे करण्यासाठी ती देवी आपल्या पूर्ण अंशाने हिमालयाच्या हृदयात प्रविष्ट झाली। तिच्या प्रभावाने तो तेजस्वी दिसू लागला। आनंदमग्न होऊन देवीचे ध्यान करू लागला। एका शुभ मुहूर्तावर त्याने तो अंश मेनेच्या गर्भात स्थापन केला। अशा प्रकारे हिमवंताच्या हृदयात विराजमान असणाऱ्या देवीच्या कृपेने मेना गर्भवती झाली। ती फारच तेजपुंज दिसू लागली। तिचे स्वरूप पाहून हिमालयही प्रसन्न वाटू लागले, हिमालयाला भी प्रसन्न वाटू लागले। त्याने कौतुकाने तिचे सर्व डोहाळे पुरवले। तो तिची काळजी करू लागला। विद्वान ब्राह्मणांना बोलावून गर्भाधानांदी संस्कार सुद्धा केले। मेनेच्या पोटी जगदंबा अवतीर्ण होणार म्हणून देवानिदिकांनाही अपार आनंद झाला होता। ते तिला भेटण्यास आले। विष्णू आणि मुनिजनांनी तिच्या गर्भातील दुर्गेची स्तुती केली। ते म्हणाले, हे देवी, तू सत्यव्रती आहे, सत्यरूपिणी आहे, सत्यावर प्रेम करणारी आहे, सत्यरूप कार्य करणारी आहे, सत्य हेच नेत्र असणारी आहे, सत्याचे रक्षण करणारी, सत्यातच रममाण होणारी आहेस। तुझा जय जयकार असो। हे शिवप्रिये, तू देवतांचे दुःख हरण करणारी, त्रैलोक्याची माता, सर्वत्र व्यापक आणि भक्तवत्सल्य आहे। तू देवांच्या कार्यात सहाय्य कर। तुझ्या कृपेने आम्ही सनात होऊ, सुखी होऊ। तुझ्याशिवाय त्रिभुवनाला शोभा नाही। त्यानंतर ते स्वस्थानी गेले। मेनेचे गर्भारपणाचे दिवस भरत आले। 9वा महिना भरून 10वा महिनाही पूर्ण होत आला। तेव्हा वसंत ऋतूत चैत्र महिन्यातील 9मीला मृगशिरा नक्षत्रावर अर्धी रात्र संपल्यावर भगवतीचा जन्म झाला। तिचे अभिर्वन होताच आकाश स्वच्छ दिसू लागले। तिच्या दिशा प्रकाशमान झाल्या। पृथ्वी मंगलमय झाली। आकाशात गर्दी झाली। त्यांची दुमदुंबी वाजली। त्यांच्या निंदानाने आसमत दुमदुमेला स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली आणि गंधर्व गायन करू लागले। अप्सरा नृत्य करू लागल्या। विद्याधराच्या स्त्रिया त्यांना साथ करू लागल्या। महात्मा प्रसन्न झाले, शिव प्रसन्न झाले। सर्व शुभचिन्हांचा सुकाळ झाला। हिमालय श्रीमंत झाले आणि त्याच्या नगरातील सर्व दुःख नाहीसे झाले। मेनेच्या उदरातून कन्या रूपाने जन्म घेताच भगवतीने निज स्वरूपात प्रकट होऊन तिला प्रत्यक्ष दर्शन दिले। तेव्हा विष्णू आदी सर्व देव तिचे दर्शन घेण्यासाठी आले। त्यांनी शिवलोकात निवास केला आणि करणाऱ्या मंगलमयी कालिकेचे स्तवन केले। ते म्हणाले, हे अंबे, हे जगदंबे, हे शिवप्रिये, हे दिव्यरूपी देहधारिणी महादेवी, हे महामाये, तू देवांची कार्यसिद्धीस देणारी आहेस आणि तू आमचे कल्याण करणारी आहे। जो पण हा अध्याय मेनेच्या पोटी जगदंबेचा जन्माच्या कथा जो कोणी ऐकेल त्याला सहस्र गोदान करण्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। ब्राह्मणाला 1000 गायी दान केल्याची प्राप्ती होईल। 1000 रुद्राभिषेकाचे पुण्य होईल आणि सर्व मनोरथ त्याचे पूर्ण होतील आणि सर्व कार्य त्यांची सिद्धीत जातील। सर्व पापांपासून त्यांना मुक्तता मिळेल। आणि हे असे बोलून ते मेनेचे मनोरथ पुरवले। तसेच शिवजींचे मनोरथही पूर्ण कर। त्यानंतर तिला वंदन करून ते आपल्या स्थानी गेले। निळ्या कमळासारखे श्याम कमल अंगकांती असलेल्या त्या देवीच्या दर्शनाने मेना फार प्रसन्न झाली। तिचे दिव्य स्वरूप पाहून तिला ज्ञान प्राप्ती झाले। तिचे उत्साहाने स्तवन केले। ती म्हणाली, हे माहेश्वरी, मला दर्शन दे। तू फार मोठी कृपा केली आहेस। तू खूप सुंदर आहे। तुला लावण्य विलोभनीय आहे। तू आदिशक्ती आहे, आदि जगदंबा माता आहे, त्रैलोकी जननी आहे, देवतांकडून प्रसिद्ध महादेवी आहे। तू याच रूपाने माझ्या चिंतात स्थित हो आणि माझी कन्या शोभशील असे दर्शनीय रूप शिशुरूप धारण कर। तिचे बोलणे ऐकून
भगवती प्रसन्न झाली. मेना, तू पूर्वी मोठी तपश्चर्या केली होतीस तेव्हा मी तुझ्या उदरी कन्या रूपाने जन्म घ्यावा असे वरदान दिले होते. त्या वचनाला अनुसरून तू माझी कन्या झालेली आहे हे सांगण्यासाठी मी तुझ्या समोर प्रकट झाली आहे. मी जर स्त्री रूपाने थेट प्रकट झाली असती तर माझ्या मनात देवीने आपला शब्द पूर्ण केला की नाही असा संभ्रम निर्माण झाला असता. आता तुझ्या मनात शंका राहणार नाही. यापुढे तुम्ही दोघांनी मला कन्या मानून माझे लालन पालन करावे. स्वतःची कन्या म्हणून किंवा देवी म्हणून माझ्यावर स्नेह ठेवावा. त्यामुळे तुम्हाला माझीच उत्तम गती प्राप्त होईल. मी पृथ्वीवर अद्भुत लीला करेन, देवांची कार्य सिद्धीच करीन, भगवान शिवजींची पत्नी होईल आणि सज्जनांना संकटातून रक्षण करेल. जो माझी सेवा करेल त्याला मी सर्व सुख प्राप्त करेल. जो जगदंबा मातेची सेवा करतो, दुर्गा अष्टमीच्या दिवशी जो कोणी माझ्या नामाची स्तुती करतो, चालिसा बोलतो, या माझ्या नावाने कोणी दान धर्म करतो, तरी मी त्याचा जय जयकार भरे भंडार करेल आणि त्यांना सर्व सिद्धी प्राप्त करून सर्व इच्छा सर्व मनोरथ त्यांचे पूर्ण करेल. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमः या मंत्राचा जो कोणी सकाळ संध्याकाळ 108 वेळा जप करतो त्याच्या सर्व सिद्धी सर्व कार्य पूर्ण होतात. आणि ओम दुम दुर्गाय नमः या मंत्राचा पण कोणी 108 वेळा जप करतो तरी पण मी त्याच्यावर प्रसन्न होते. त्यानंतर जगदंबेने मेनेकडे पाहिले आणि प्रसन्नतेने नवजात कन्येचे रूप धारण केले. मग त्यानंतर हिमालयाचे कन्याचे नामकरण कसे केले? ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, जगदंबेने मेनेसमोरच शिशुरूप धारण केले आणि ती सामान्य बालकाप्रमाणे रडू लागली. तिचे रडणे ऐकून घरातील स्त्रियांना फार आनंद झाला. त्या सर्वजणी तिला पाहण्यासाठी धावल्या. कन्येच्या जन्माचे वृत्त कळत हिमालयालाही हर्ष झाला. पुरोहिताला व ब्राह्मणांना घेऊन तो मेनेच्या महालात आला. निळ्या कमळासारखी श्याममल अंगकांती असलेल्या अत्यंत मनोहर तेजस्वी कन्येला पाहून त्याला अतिशय प्रसन्न वाटले. तिच्या जन्माचे वृत्त ऐकून नगरातील लोकांनाही आनंद झाला. मंगलवाद्य वाजू लागले. स्त्रिया नित्यगान करू लागल्या. गिरिराजीने मोठा उत्सव केला. जात कर्म करणाऱ्या आणि विप्रांना दाने दिली. शिशुकांना धन दिले. उत्तम मुहूर्तावर आपल्या कन्याचे थाटामाटात बारसे केले. तिची काली असे नामकरण केले. तारा, महामाया, महाविद्या, षोडशी आणि भुवनेश्वरी, भैरवी, छिन्नमस्ता बारसे केले. तिची काली असे नामस्मरण केले आणि छिन्नमस्ता, विद्यू, धुमावती, बगलामुखी, सिद्धविद्धी, मातंगी, कमलात्मका अशी शुभकारक असे नावेही ठेवली. कन्या रत्न प्राप्त झाले म्हणून हिमालय आणि मेना अतिशय प्रसन्न झाले आणि तिची काळजीपूर्वक लालन पालन करू लागले. ज्या घरात कन्या जन्मते ती साक्षात लक्ष्मी असते आणि त्यांची त्या घराची दशा सुधारते. असे दोघ जण एक दुसऱ्यांमध्ये वादविवाद करीत होते. भाग्यवंताच्या घरी ही कन्या जन्माला येते. जे खूप मोठे भाग्यवान आहे त्यालाच कन्यादान करण्याचे योगही येतात. ती कन्या तशी शुक्ल पक्षातील चंद्र समान दिसोमासाने वाढू लागली. तिचे गुण विकसित होऊ लागले. सौंदर्य प्रकर्ष पावले. ती बंधुजनांची, आप्तमित्राची, परिवारातील सर्वांची अत्यंत लाडकी होती. कुळाला अनुसरून सर्वजण तिला पार्वती अशी हाक मारत असे. मातेने तिला उमा तपश्चर्या करू नकोस असे म्हणून तिच्या तपश्चर्येला विरोध केला होता. म्हणून सुंदर मुख असलेली ती गिरिराज नंदिनी लोकांमध्ये उमा नावाने विख्यात झाली. जो कोणी दिवसभरातून उमा उमा असा शब्द सुद्धा बोलतो तरी त्याचे सर्व पापे नष्ट होतात आणि उमा बोलल्याने खूप काही पुण्य मिळते, कोटी गुणा. ज्याप्रमाणे चंद्रामुळे आकाश शोभून दिसतो त्याप्रमाणे पार्वतीमुळे हिमालयाचे घर शोभून दिसत होते. वसंत ऋतूत अनेक फुले फुलतात पण भुंगे विशेष करून आंब्याच्या मोहराकडेच वळतात. त्याप्रमाणे पर्वतराजाकडे सर्व गोष्टी व्यवस्थित होत्या. तरीही पार्वतीकडे त्याच्या घराला विशेष शोभा आणि पवित्र प्राप्त झाले होते. पार्वती आणि मैत्रिणीसह खेळत असे. ती कधी गंगेच्या किनाऱ्यावर रेतीस घर बनवून भातकलीचे खेळ खेळत असे तर कधी चेंडूने खेळ खेळत असे. अशा प्रकारे हसत बागडत नानाविधी क्रीडा करत ती थोडी मोठी झाली. तिचा विद्या अभ्यास सुरू झाला आणि तिला पूर्वजन्मातील सर्व विद्या जन्मतच प्राप्त होत्या. तरीही तिने आचार्याकडून धडे घेतले. एकाग्रतेने अभ्यास करून अल्पावधीतच सर्व विद्या मध्ये प्रवीण संपादन केले. त्याप्रमाणे अनेक लीला करत ती हिमालयाच्या घरी वाढू लागली. नारद हिमालय संवाद. ब्रह्मदेव म्हणाले,
नारदा, एके दिवशी तू सहज गती हिमालयाच्या घरी गेला होतास. त्याने तुला नमस्कार केला, तुझ्या यथोचित सत्कार केला, आपल्या कन्येला तुझ्या चरणावर घातले व म्हणाला, ब्रह्मर्षी, आपले पाय माझ्या घराला लागले, यामुळे मी धन्य झालो हो. आपण ब्रह्मपुत्राकडे गेले, श्रेष्ठ ज्ञान संपन्न आहात, सर्वज्ञ असूनही दुसऱ्यावर उपकार करणारे आहात. आपण माझ्या कन्येचे गुण दोष सांगा, तिला कोणता पती मिळेल, तिचे भाग्य कशा प्रकारचे आहे तेही सांगा. हिमालयाच्या विंतीवरून तू पार्वतीचा हात पाहिलास, तिचा मुख, चरणांदी, अंगाचे अवलोकन केलेस, मग म्हणालास, शैलराज, मेना तुमची कन्या चंद्रकलेसारखी वाढत आहे. हिच्या ठाई सर्व शुभ लक्षणं, ही पतीची कीर्ती वाढवणारी, पतीला सुख देणारी महापतिव्रता, सर्वांना आनंद देणारे हिच्या हातात संपूर्ण लक्षणे आहेत. हिच्या हस्तरेषा शुभ सूचक आहेत, पण एक रेषा मोठी विलक्षण आहे. त्यामुळे हिला जो पती मिळेल तो योगी, दिगंबर अवस्थेत राहणारा, गुणरहित, निष्काम, माता पिता नसलेला, अमंगल वेश धारण करणारा. हे ऐकून हिमालय आणि मेना दोघी दुःखी झाली, पण ही लक्षणे शंकराचीच आहेत हे जाणून पार्वतीला फार आनंद झाला. भगवान शिव हेच आपले भावी पती आहेत हे कळल्यावर त्याच्या चरणांचे चिंतन करू लागली. काय करावे हिमालयाला मोठा प्रश्न पडला. तो तिला म्हणाला, मुनीश्वर, पार्वतीचे भविष्य जाणून मी फार व्यस्तित झाले होते. तिला चांगला पती मिळावा यासाठी काही उपाय करता येईल. तू म्हणालास, गिरिराज, माझे वचन कधीही खोटे जाणार नाही. हातावरील रेषा म्हणजे ब्रह्मलिपी आणि त्यामुळे निराश होण्याचे काही कारण नाही. मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका, म्हणजे सर्व गोष्टींचा उलगडा होईल. मी ज्या पतीची जी लक्षणे सांगितली सर्व भगवान शंकराच्या ठाई आहेत. ज्याप्रमाणे सूर्य, अग्नी किंवा गंगा यांच्यामुळे जवळ अशुभ वस्तू गेली तर ते दोषास्पद होत नाही, त्याप्रमाणे ही कुललक्षणी असली तरी शिवजीच्या ठिकाणी हे सुलक्षणीच होतात. कोणताही दोष असमर्थांना दुःखदायक होतो, समर्थांना नाही. हेच मला वाचून या सुचवून आहेत. भगवान शंकर सर्वात त्यांना समर्थ आहेत. ईश्वराचे ईश्वर, निर्विकार, अज, अवयव, अविनाशी आहेत. हे उपासकांना लवकर प्रसन्न होतात आणि तपश्चर्या करणाऱ्या भक्तांवर आधीन होत राहतात. जो कोणी भगवान शंकराची थोडी सुद्धा भक्ती करतो, श्रद्धा करतो, त्याच्यावर भगवान शंकर अति लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांच्या हृदयामध्ये प्रवेश करून त्यांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतात असे सांगितले. तू आपली कन्या विवेकपूर्वक त्यांना अर्पण कर. त्यांच्या प्राप्तीसाठी पार्वतीने भावभक्तीने आराधना केली. तिच्या तपश्चर्येसाठी सर्व ठीक होईल. शिवजीचे पती होतील, शिवजी तिचे पार्वतीचेच पती होतील आणि तिच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असे सांगितले. मग भगवान शंकर सर्वेश्वर आहे, समस्त शक्तीने युक्त आहेत. हे इंद्राच्या व्रजाचेही नाश करू शकतात. ब्रह्मा, विष्णू आदी श्रेष्ठ देव यांच्या आज्ञेत आहे. सृष्टीतील त्यांना नेमून दिलेली कार्य करतात. त्यांच्या नियमाचे उल्लंघन करण्याचे धाडस कोणातही नाही. आणि मग तेच विश्वाचे अदृश्य सूत्रसंचालक आहेत, सर्वांना सुख देणारे आहेत. पार्वतीबद्दल काय सांगावे, ती माता पित्यांची सुख वाढवणारी, उत्तम व्रताचे पालन करणारी महासाध्वी आहे. ती शंकराची पत्नी होणार हे ठरलेले आहे. आता आवश्यकता आहे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी. त्यांना प्रसन्न करण्याची युक्ती तपश्चर्या. पार्वतीने त्यांची नियमपूर्वक आराधना केली. ती त्यांची प्रिय पत्नी होईल, त्यांना वश करून ठेवेल. तिच्यासारखी तपस्विनी सोडून ते अन्य स्त्रीशी कशालाही विवाह, कोणाशीही विवाह करणार नाही. शिव आणि पार्वती एकमेकांना अनुरूप आहे. त्यांचे एकमेकांवर उच्च कोटीचे प्रेम आहे. असे अलौकिक प्रेम आजपर्यंत कोणीही केले नाही आणि पुढेही करणार नाही. हे नटप्राय होणाऱ्या मार्गावर त्यांचे पुनर्जीवन होणार आहे. ही तुझी कन्या तपश्चर्येच्या प्रभावाने शंकरांना संतुष्ट करून अर्धांगिनी होईल. हिच्यामुळे ते अर्धनारेश्वर होतील. ही गौरी नावाने प्रसिद्ध होईल. विष्णू, ब्रह्मदेव आदी सर्व देवमंडळीची नेहमी पूजा करतील. जो कोणी हिची पूजा करेल, गौरी माताची, शिव गौरीची या ते शिवजीच्या नामाची कोणी नामस्मरण करेल तरी त्याचे पापे जळून भस्म होतील आणि सहजासहजी जो कोणी खूप भाग्यवान आहे त्यालाच ही पूजा करायला मिळतील आणि त्याचे 72 पिढ्यांचे जे नरकामध्ये पित्तर पडले आहेत त्यांना मोक्षाची प्राप्ती होईल. कारण अंबे माता, जगदंबे माता शिवाची जो कोणी पूजा करतो त्याची थोडीशी पूजा त्याच्या पितरांना अर्पण होते. तर आता वैशाख महिना येत आहे, तर वैशाख महिन्यामध्ये मटक्यातलं पाणी शिवलिंगावर जर वाहिले आपण तर आपल्या घरातील ग्रहदोष, वास्तुदोष, कलह दोष 7.5 पासून आपल्याला सुटका मिळते. तर असे या कन्या शिवजींपर्यंत सांगितलेली ही कथा आहे. ही कथा कोणालाही, कोणत्याही नाही, देवांचा मानस आहे. हे गुप्त रहस्य तू कधीही प्रकट करू नकोस असे सांगितले. आणि मग तेव्हा बोलण्यामध्ये चतुर असलेला हिमालय म्हणाला, नारदजी, मी असे ऐकून ही महादेव सर्व सत्य
परित्याग करून मनावर संशय ठेवून नित्य तपश्चर्या करत असतात, हे देवांची ही दृष्टीच पडत नाही. मग ध्यान मार्गात निमग्न असणारे संसार मार्गात कसे घडतील, माझ्या कन्येशी विवाह करण्यास कसे युक्त होतील, अशा अनेक प्रश्नांनी मी गोंधळून गेलो आहे. शिवजी परब्रह्म रूपातच रममान असतात. ते प्रकृतीच्या पलीकडे अक्षर, निर्गुण, निर्विकार, अजन्मा, भेदरहित, निरीच्छ, सगुण सर्व काही पाहणारे, ते बाह्य विषयात मनच घालत नाही असे मला किन्नरांनी सांगितले आहे. हे खोटे समजायचे का? विशेषतः असे ऐकले आहे की त्यांनी पूर्वी दाक्षिणीय सतीला मी तुझ्याशिवाय अन्य कोणत्याही स्त्रीशी विवाह करणार नाही, तू माझी एकमेव प्रिय आहेस, कायम राहशील असे स्पष्ट वचन दिले होते. मग ते पार्वतीला आपली पत्नी कशी करून घेतील तेव्हा तू म्हणालास, गिरिराज तुझा मुद्दा बरोबर असला तरी चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही, कारण गत जन्मात आणि पार्वती हीच दक्ष कन्या सती होती, शिवजींच्या प्राणप्रिया पत्नी होती. पित्याच्या यज्ञात शंकराचा अनादर झाला म्हणून तिने संतप्त होऊन देह त्याग केला आणि आता तुझी कन्या म्हणून जन्मली आहे. हे मुनी, तुझ्याकडून समग्र हकीकत कळल्यावर हिमालय आणि मेनाच्या संशयाचे निरसन झाले. पार्वती लाजली, तिच्या मुखावर स्मित झळकू लागले. हिमालयाने तिच्या मस्तकाचे अवघ्राण केले, तिला आपल्या शेजारी बसवले. पितृवात्सल्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागले. ते पाहून ते म्हणाले, शैलराज तुझी कन्या मोठी भाग्याची आहे. आज तू तुझ्याकडून कोड कौतुक करून घेत आहे. उद्या विवाह झाल्यानंतर शिवजीच्या वामकावर विराजमान होईल आणि अद्भुत लीला दाखवेल. हे ऐकून हिमालयाचे अंतःकरण फार प्रसन्न झाले. त्याचा निरोप घेऊन ती स्वर्गलोकी प्रस्थान केली आणि आपल्या ऐश्वर्य संपन्न सदनात प्रवेश केला. तर असे हे पार्वती मातेचे आख्यान होते. पार्वती मातेचे आख्यान जो कोणी ऐकतो त्याला सर्व सुखाची आणि सर्व संपत्तीची, धन धान्य, यश, कीर्तीची, मान सन्मानाची प्राप्ती होईल असे सांगितले आहे. पार्वतीचे स्वप्न. नारदांनी ब्रह्मदेवांना विचारले, तात मी निघून गेल्यावर हिमालयाच्या घरी काय घडले? ब्रह्मदेव म्हणाले, नारदा त्यानंतर काही दिवसांनी मेना आणि हिमालय एकमेकांशी सुसंवाद करत होते. तेव्हा मेना म्हणाली, नारद मुनींनी जे काही सांगितले ते मला नीटसे समजले नाही. मी एक स्त्री आहे. उपवर झालेल्या कन्येच्या मनात आपल्या भावी पतीविषयी ज्या सर्वसामान्य अपेक्षा असतात त्या कन्येचा विवाह सुंदर पुरुषाशीच व्हावा एवढं मला कळतं. अनुरूप वर मिळाल्यावर तरच तो विवाह सुखविवाह होतो. आपल्या गिरिजेचा पती चांगल्या कुळातील, सुलक्षण, तिला साजेसाच हवा, तरच प्राणाहून प्रिय आहे असा समजावा आणि असलेली माझी कन्या सुखी होईल. तरी ज्या योगे तुला चांगला पती मिळून त्यांचे समाधान होईल तेच करा. आणि अशी ती काळकुतीने विनंती करू लागली. हिमालयाने तिला उठवले, प्रेमाने आपल्या शेजारी बसवले व म्हणाला, मेना तुझ्या मनात काही खडबड माजली आहे का? शांत हो, मनातील सर्व शंका कुशंका काढून टाक, भ्रम सोडून दे. मी तुला सर्व व्यवस्थित सांगतो. नारद सत्यवचनी आहेत, त्यांचे बोलणे खोटे ठरणार नाही. जर तुझे पार्वतीवर खरोखर प्रेम असेल तर तुला भगवान शंकराची आराधना करायला सांग. तिने स्थिर चित्ताने त्यांच्यासाठी तपश्चर्या केली. स्थिर रूपाने तपश्चर्या केली अशी ती काकुळतीने विनंती करू लागली. आणि मग हिमालयाने तिला उठवले आणि शेजारी बसवले. मेना तुझ्या मनात काही खळबळ माजली आहे? शांत हो, मनातील सर्व शंका कुशंका सोडून दे. तिला सर्व व्यवस्थित सांग. सत्यवचनी आहेत, त्यांचे बोलणे खोटे ठरणार नाही. तुझी पार्वतीवर खरोखर प्रेम असेल, भगवान शंकराची आराधना करायला सांग. तिने स्थिर चित्ताने तपश्चर्या केली तरच ते प्रसन्न होऊन तिची प्राणी ग्रहण करतील. मग शुभ सर्व होईल, अशुभ अमंगल असे काही राहणार नाही. पतीचे बोलणे ऐकून मेनेला फार आनंद झाला. ती कन्येला उपदेश करण्यासाठी गेली. तिचे सुकुमार शरीर पाहून तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तिने तपश्चर्या करावी हे सांगण्याचं तिला धीर झाला नाही. पार्वतीने तिची मनोअवस्था जाणली व म्हणाली, आई बरं झालं तू आलीस, नाही तर मीच तुझ्याकडे येणार होते. आज पहाटेच्या सुमारीस मला एक स्वप्न घडले. त्यात एक तपस्वी ब्राह्मण दिसला. त्याने मला शंकराच्या उद्देशाने तपश्चर्या करण्याचा उपदेश दिला आणि तो मला करायचा आहे. मुली तू मोठ्या भाग्याची आहेस. तू भगवान शंकराची प्रिय पत्नी होशील, परंतु त्यांना प्रसन्न करण्यासाठी तुला त्यांची प्रेमपूर्वक आराधना करावी लागेल. पार्वतीचे बोलणे ऐकून मेनेला मोठे आश्चर्य वाटले. तिने ताबडतोब पतीला बोलावून घेतले आणि मुलीला पडलेले स्वप्न सांगितले. ते ऐकून पार्वत राजाला फार आनंद झाला. तो म्हणाला, मेना आज ब्रह्ममुहूर्तावर मलाही एक स्वप्न पडले. त्यात मला एक महान तपस्वी दिसला. नारदांनी पार्वतीच्या पतीचे जसेच्या तसे वर्णन केले होते तसेच्या तसे मला दिसत होते. आपल्या नगराजवळ तपश्चर्येसाठी आला होता आणि आपल्या कन्येला घेऊन सेवेसाठी ठेवून घ्या अशी विनंती केली, परंतु माझा प्रस्तावाचा त्यांनी स्वीकार केला नाही. तेव्हा मी साक्य आणि वेदांतेला अनुसरून त्यांच्याशी वादविवाद केला. शेवटी त्यांनी पार्वतीला सेवा ठेवून घेण्याचे मान्य केले.
त्यांच्या प्राप्तीची इच्छा मनात धरून पार्वतीने त्यांची मनपूर्वक सेवा केली आणि हे स्वप्न पाहून मला खरोखर खूप आनंद झाला। आता ते स्वप्न कधी खरे ठरणार आहे याची वाट पाहत आहे। नारदा हिमालयाचे स्वप्न वृत्त ऐकून मेनेला फार आनंद झाला। तिने पार्वतीचे मस्तक कुरवळले आणि मग ते दाम्पत्य स्वप्नफलाची प्रतीक्षा करू लागले। तर मित्रांनो, हे राहिले पार्वती मातेचे स्वप्न कसे राहिले काय, तर ही तुम्हाला मी संपूर्ण कथा सांगितली आणि देवांकडून भगवती उमादेवीची स्तुती कशी केली, मेनीच्या पोटी जगदंबा अवतरला आली आणि हिमालयाचे कन्येचे नामकरण कसे केले, नारदाने हिमालयाला काय संवाद केला, नारद आणि हिमालय पार्वतीचे स्वप्न काय ठरले, तर मी तुम्हाला हे संपूर्ण 5 अध्याय या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितलेले आहे। तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल। आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। जय माता दी, जय श्री महाकाल।